एमक्यूआरचे राजेश नायर, त्याचप्रमाणे HDFCच्या स्वाती शालिग्राम, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विजन्मशताब्दी कुठून आपण सुरू करावी, त्याचा पहिला कार्यक्रम कुठे घ्यावा, अशा प्रकारचा विचार विनिमय सुरू करताना आमच्या नजरेस ही बाब आली की त्यांचं पैतृक गाव खानापूर या ठिकाणी जिल्हा परिषदेने अतिशय सुंदर अशा प्रकारची ही ज्योती सावित्री शाळा सुरू केली आहे आणि त्याच्या उद्घाटनाने जन्मशताब्दी सोहळ्याची सुरुवात होणं हे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराला केलेली एक मानवंदना ठरेल आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला आणि या ठिकाणी या उद्घाटनाने आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण केली। मी विशेष उल्लेख करेन आमचे सहकारी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा, कारण दादांच्या पुढाकाराने, दादांच्या समर्थनाने जिल्हा परिषद या ठिकाणी ही शाळा उभारू शकलं। जमीन देण्यापासनं तर सगळ्या गोष्टींमध्ये दादांनी स्वतः यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि आज अत्यंत सुंदर अशा प्रकारची शाळा जी CBSE स्कूल असणार आहे। काही मुलांची चर्चा आम्ही केली, लहान लहान मुलं आहेत पण अतिशय त्यांचे जे विचार आहेत ते प्रगल्भ आहेत आणि विशेषतः ज्या मुली त्या ठिकाणी लहान लहान ज्यांच्याशी चर्चा करायला मिळाली त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा आशीर्वाद आणि त्यांना अपेक्षित अशा प्रकारच्या छात्रा, अशा प्रकारच्या विद्यार्थिनी मला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यासोबत शासनाच्या उपक्रमातून वेगवेगळे ज्या गोष्टी चालतात आमच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून, त्याही अनेक गोष्टी या ठिकाणी मला बघायला मिळाल्या। मला आनंद आहे की नासा आणि इस्रोला गेलेल्या आमच्या मुली होत्या, त्यांच्याशी चर्चा झाली। त्यासोबत महात्मा ज्योतिबा फुले नेहमी असं म्हणायचे की भाषा शिकल्या पाहिजेत आणि परदेशी भाषा देखील शिकल्या पाहिजेत। इथे फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकणाऱ्या मुलींसोबत देखील आमची चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेंच आणि जर्मन भाषा त्यांनी बोलून दाखवली। अटल टिंकरिंग लॅब असेल किंवा AI ची लॅब असेल, आज मला अतिशय आनंद आहे की पुणे जिल्हा परिषदेने इंडस्ट्री 4.0 चौथं जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आहे त्याच्याशी संबंधित 100 शाळांमध्ये 100 लॅब्स याचं देखील उद्घाटन केलेलं आहे आणि त्याही मुलांचं ज्ञान पाहून मला अतिशय समाधान वाटलं। खरं म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारे कुठल्याही बेंचमार्कचा विचार केला तर अतिशय उत्तम अशा प्रकारची शाळा आहे आणि म्हणून मी जिल्हा परिषदेचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे CSR पार्टनर्स आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आज त्यासोबत आमच्या कौशल्य विकास विभागाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 1000 केंद्र हे आपण उभारणार आहोत आणि त्यातनं कौशल्य प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन हे उभं करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करणार आहोत। आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकूणच जीवनाचा आपण विचार केला तर अशा प्रकारचं विलक्षण व्यक्तिमत्व
हे आपल्याला इतिहासामध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं, जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतःपुरतं मर्यादित न राहता समाजाला देण्याचं काम, समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं. आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं. आणि त्यासोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला, त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती जी स्वतः उभी केली होती. पहिल्यांदा बांधकाम साहित्याचं सप्लाय आणि त्यानंतर बांधकामाची कामं हातामध्ये घेऊन, आणि हे सांगितलं ते खरं आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत, आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तर तिथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये मुंबई